आपण खबाले बापू आणि आप्पासाहेबांचे चिरंजीव भैयासाहेब, यशराज भैयासाहेब यांच्या दोन्ही घड्याळ या चिन्हाबद्दल आपण वडापुरी पंचक्रोशी ही फार मोठं गाव आहे आणि उमेदवार सुद्धा 2-2 बाटल्या पाणी पेले. गावच मोठं आहे 4 आणि फक्त आतापर्यंत प्रत्येकाच्या घरी व्हिजिट द्यायचं काम झालेलं आहे. उर्वरित राहिलेलं काम यशराज आणि बापूसाहेब यांनी वेळ काढून आणखीन पण संध्याकाळी उद्या वेळ द्यावा आणि आम्ही तुमच्या पाठीमागं वडापुरी हे तुमचंच गाव आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गावाबद्दल किंचित सुद्धा शंका आणू नका. 70 ते 75% तुमच्या घड्याळ या चिन्हावर आम्ही जबाबदारीने दिवसाची रात्र करून कसं मतदान होईल याकडे पूर्णपणे आम्ही वेळ देणार आहे. आम्ही गरीब शेतकरी, बिगर पाण्याचे शेतकरी असलो तरी वेळात वेळ काढून आज सध्या शेतकऱ्यांना गाई गुरांचा चारा फार मोठा प्रचंड अनुभव येतोय. इथून ऊसान तिथून वाढान तरी आम्ही वेळ काढणार आहे आणि घड्याळ या चिन्हाबद्दल कशी जास्तीत जास्त मतदान करता येईल याकडे लक्ष देणार आहे. हे मालकाला स्मरून आम्ही सांगतोय. एवढं तुमच्या पुढे बोलतो. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा या युक्तीप्रमाणे आपले आईवडील, आपले पूर्वज, आपल्या आजूबाजूचे शेजारी वयस्कर लोक आपल्याला सांगतात की आपला हा कुलस्वामी आहे, आपण गेलं पाहिजे, हे आपलं ग्रामदैवत आहे, आपण तिथं गेलं पाहिजे, आपण देवपूजा केली पाहिजे. या युक्तीप्रमाणे आज आपल्याला प्रत्येक तालुक्यातील वयस्कर माणसांनी असा संदेश दिलेला आहे की बाबा हो, नम्र विनंती, प्रत्येकाने घड्याळच बघा, घड्याळालाच मतदान द्या. एवढी बोलून मी माझी सेवा पूर्ण करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आता जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आज यशराज भैया, आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव हे जिल्हा परिषद साठी उभा आहेत आणि अजित बापू खबाले यांच्या मिसेस या देखील पंचायत समिती गणासाठी उभा आहेत. आज या ठिकाणी वडापुरी गावामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना आम्हाला गावकऱ्यांचा एक प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. तर आता हे जे दोन्ही उमेदवार आहेत हे आताच्या पिढीचे आहेत, यंगस्टर आहेत. हे आपल्याला माहिती आहे की खरी काम करण्याची क्षमता कोणामध्ये असू शकते. तर आजकालची ही नवीन युवक जी पुढे येत आहे त्यांच्या माध्यमातून अनेक योजना असतील, जिल्हा परिषदच्या मार्फत काही काम असतील तर हेच लोक करू शकतात. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलंय की हे सक्षम उमेदवार आहेत आणि यांच्याच पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचंय आणि येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आम्ही हे उमेदवार निवडून देणार आहे. खरं तर वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच माहित आहे की इंदापूर तालुक्यात आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आदरणीय दत्तमामा भरणे असतील आणि आप्पासाहेब जगदाळे आहेत. हे तिघही एकत्र आले. काय एकत्र आलेत तर आपल्याला यावर्षी जिल्हा परिषदला आपला वर्चस्व राहण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत. तरी आज आम्ही पाहिलंय की प्रत्यक्षात वडापुरी गावकऱ्यांनी खरंच या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्ही सर्वजण प्रचंड बहुमताने यांना मतदान देणार आहे. जिल्हा परिषद गटासाठी देखील पडेल आणि पंचायत समितीसाठी सुद्धा या ठिकाणी भरघोस असं मतदान मिळवणार आहे. धन्यवाद. 2026 रोजी मतदान होणार आहे. अशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज आपल्या वडापुरी माळवाडी गटातील जिल्हा परिषद उमेदवार यशराज दादा जगदाळे आणि पंचायत समिती वडापुरी गणासाठी अर्चना अजित खबाले यांना वडापुरीतून चांगले मताधिक्य घडवून देण्यासाठी वडापुरीतील सर्व नेते मंडळी असतील, सर्व कार्यकर्ते असतील आणि विशेष म्हणजे वडापुरीतील सर्व युवा पिढी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राहिला मुद्दा आता मला सांगायचा विशेषतः जी भाऊ हर्षवर्धन पाटील साहेब असू द्या, भरणेमामा असतील, आप्पासाहेब असतील, हे तिघजण आज एकत्र लढतायत. तर ह्याचं कुणी काय असं द्वेष मानायची काय गरज नाही. मला असं वाटतं गावागावातला जो संघर्ष आहे तो एकमेकांचा आता मिटलेला आहे आणि 3 पार्ट्या एक साथ राहून तालुक्याचा विकास कसा होईल, गावाचा विकास कसा होईल, गटाचा विकास कसा होईल ह्यासाठी लढताय. आणि ह्याची ख्याती आपल्या तालुक्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात घेतली पाहिजे. जी गावागावात संघर्ष होते कार्यकर्त्यांमध्ये तो आता संपलेला आहे आणि आमचं वडापुरी गाव
आदरणीय आमचे शिर्केदादा असतील, फुले काका असतील, आमचे पांडवांना शिर्के असतील, भागवत शेठ असतील, शिवाजी तनगे सरपंच आहेत, या सर्वांनी, सर्व कार्यकर्ते, सर्व स्तरातील कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. आमच्या वडापुरीतून 70 ते 80% जास्तीत जास्त लीड कसं तुम्हाला द्यायला येईल यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू हा शब्द देतो गावकऱ्यांच्या समजतेने. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक चालू झालेली आहे त्याला उमेदवार म्हणून आपले राष्ट्रवादी पक्षाचे अर्चनाताई खबाले आणि श्रेयस भैया यशराज भैया जगदाळे हे दोन्ही उमेदवार आपल्याला चांगले मिळालेले आहेत. आज बर्णेमामा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, आप्पासाहेब असतील, खरं काम करण्याची ताकद या तिघांमध्येच आहे हे आपल्या संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. आता जे काय विरोधक असतील एकमेकावरची टीका टिप्पणी करतात, घरातल्यांनाच उमेदवारी दिली, काय केलं, पण आता घरातल्यांना उमेदवारी दिली पण ती बरोबर आहे का, तर ती काम करणारी लोक आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. कुणाला बी उमेदवारी देऊन काय उपयोग आहे ह्याचा. तर आमचे वडापुरी असेल, वडापुरीतनं आपले देवकर सर, राजू पाटील असतील, भागवत काटकर असतील, बी आर चंद्रशिवे, शिर्केदादा, शिवाय पवार वस्तीतले काय असतील, महेंद्र काळे, संजय खामगळ आहेत, अजून गणेश चंद्रशिवे, तसेच वडापुरीतून सुधीर देवकर, आमचे जरी माझ्याकडून अमोल पाचगे आहेत, भैया पाचगे आहेत, जरी चुकून काही नावं राहिली असतील, सुधीर तोगरे आहेत, जरी नावं चुकून कुणाची राहिली असली तर त्याबद्दल क्षमा मागतो. पण आम्ही जे आहेत राष्ट्रवादीचे, परत जे पहिले काय असतील गटतट, ते सगळे आम्ही विसरून एकत्र काम करतोय. ह्याच्या पाठीमागं जे काही आमदारकी असतील, खासदारकी असतील, पाठीमागं जेटपी झालेली होती, पण ह्याच्या पाठीमागं कधीच एवढी पब्लिक आमच्या गावातून फिरत नव्हती. आज ही जनता फिरत असताना हे बघूनच असं वाटतंय की वडापुरीतून 1 नंबरचं लीड आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत इंदापूर तालुक्यातून एकूण 8 आहेत. 8 मध्ये आमच्या वडापुरी माळवाडी गटातून जे उमेदवार आहेत भैयासाहेब ह्यांना त्या बाकीच्या 7 उमेदवारांपेक्षा 1 नंबरचं लीड आम्ही पूर्ण गटातून देणार आहे. वडापुरीतून तर देणारच आहे, पण पूर्ण गटातून सुद्धा बसणार ह्याचे आम्ही नाथराजेच्या साक्षीने सांगत आहे. तसेच आमच्या ताई आहेत अर्चनाताईंना जरी काही लोकांना वाटत असेल वडापुरीतला उमेदवार आहे, पण ते उमेदवार आहे तो काही एवढा सक्षम नाही, आमच्या तर दृष्टीनं सक्षम नाही. आणि काम करण्याची धमक म्हणजे फक्त ह्या 3 नेत्यांमध्येच आहे. बर्णेमामा आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत आणि आप्पासाहेब जे आहेत. आप्पासाहेबांचं असं आहे की एखादं काम करायचं का न करायचं ते तोंडावरच सांगणार आहे की माझ्याकडून होईल किंवा न होईल. कुणाला फोन करायचा असेल तर लगेच फोन लावत्याल. या आप्पासाहेबांचं काम जे आहे ते दोन्ही नेत्यांपेक्षा आप्पासाहेबांचं काम आम्हाला 1 नंबरचं पटतं. त्यामुळे त्यांचं जी मुलगा आहे ते मुलगा त्यांचा मुलगा नसून आमचं एक भाऊ किंवा आमच्या वडीलधाऱ्यांचा मुलगा आहे असं धरून आम्ही नाताच्या साक्षीने त्यांचं मनापासून काम करत आहे. त्यांचंच एकट्याचं नाही तर दोन्ही उमेदवारांचे आम्ही नाथराजेच्या साक्षीने काम करतोय.